सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी वेगवेगळ्या नावांनी वावरत होता। मागील 8 महिन्यांमध्ये मोहम्मद शरीफुल इस्लाम याने 8 ते 10 वेगवेगळे नावं वापरलेली आहेत आणि गुन्हा केल्यानंतर बांगलादेशला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केलेला आहे। बांगलादेशी घुसखोर असणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात वावरत होता। दादर, प्रभादेवी, विलेपार्ले, अंधेरी या भागात आरोपी मागील 8 महिन्यांपासून होता। मुंबईत वावरत असताना त्याने वेगवेगळ्या नावांचा वापर केला। बांगलादेशी असल्याचा कुणालाही संशय येऊ नये यासाठी आरोपीने नाव बदलण्याचा खटाटोपही केला होता। तर आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे त्याच्या विरोधात पारपत्र कायदा आणि परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे। त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम मुंबईत कोणकोणत्या नावाने वावरत होता ते आता पाहूयात। नवीन पटनायक, विजय दास, मोहम्मद शरीफुल इस्लाम, मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद, मोहम्मद रोहिलल्ला आणि अमीन फकीर या नावानं आरोपी मुंबईत वावरत होता। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम यानं आपली ओळख लपवण्याकरता नावं बदलली होती। याकरता त्याने कागदपत्र देखील तयार केली होती। बांगलादेशी असून त्याने भारतीय सरकारी दस्तावेज बनवली होती। याकरता त्याला कोणी कोणी मदत केली होती याचा तपास पोलीस करतायत। पण याच निमित्तानं बांगलादेशींना भारतीय बनवण्याकरता भारतामध्ये बांगलादेशचा एक स्लीपर सेल ॲक्टिव्ह आहे का अशी शंका देखील निर्माण झाली आहे। हल्लेखोरानं नाव बदलून मुद्दाम ओळख लपवली होती। नाव बदलून, राहण्याचे ठिकाण बदलून हल्लेखोर मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होता आणि त्याने त्याच्या प्लॅननुसार सैफ अली खानवर हल्ला केला होता। परिणामी आरोपीचा हेतू आणि त्याला नाव बदलण्यासाठी मदत करणारे हात शोधण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।